हॅलो माय टू फॅमिली, कशा आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. मी आहे ज्योती. माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोल अंश GRK ब्लॉग्स. बघा माझी यूट्यूब जर्नी कशी आहे मी थोडक्यात आज तुम्हाला सांगणार आहे. जरी कशी वाटली आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वागत आहे तुमचं चॅनलवरती. बघा मी आज 1 वर्ष म्हणजे 2 महिन्याने मला 1 वर्ष होते ही माझं यूट्यूब चॅनल चालू करून. हो कधी बाबा मेच्या महिन्यामध्ये मी चालू केली असेल असं मला वाटतं. तरी पण 1 महिन्याच्या आत माझे फक्त 500 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. ती माझ्यासाठी खूप म्हणजे काय खूप मोठी अचिव्हमेंट आहे. तुमचा आशीर्वाद असाच पाठीशी असू द्या. आणखीन सपोर्ट करा, आणखीन कमेंट करत जा. डेली माझे ब्लॉग येत असतात. तुमचा खूप साऱ्यांचं मनापासून धन्यवाद करते की कसं एकदम असं मनापासून तुम्ही सपोर्ट करता. मी लाईव्हला आल्याच्यानंतर बोलता, तुमचं खूप छान असं प्रेम देता, त्याच्यासाठी धन्यवाद. आणखीन बघा माझी खूप छान अशी मस्त रेसिपी मी दाखवली आहे पुढे. आवडली तर कमेंट करू जरूर सांगा. मी रेसिपी सांगत सांगत काही सांगणार आहे. बघा मी संध्याकाळी ही म्हणजे काल संध्याकाळी मी घेतली होती ही कोथिंबीरची पेंडी आणि करडीची पेंडी. चला म्हणलं ह्याची आज भाजी करूया. मग मी शेवग्याची शेंगा पण कट करून घेतली आहे, कोथिंबीर पण खोडून घेतलेली आहे. पण नंतर ही भाजी पण मस्त अशी खोडून घेतलेली होती. शेवग्याच्या शेंगा मी धुवून मस्त असं उकडून घेतली थोड्याशा, खूप छान असं. आणखीन टमाटर कट करून घेतलं आहे, लसूण काढून घेतलेला आहे, कोथिंबीर आणि ही करडीची भाजी मस्त अशी चिरून घेतलेली आहे कट करून मस्त धुवून. मग आता ठेवली आहे उकडायला ही भाजी. मी 2 भाज्या बनवत आहे, जसे की शेवग्याची शेंगा आणि करडीची भाजी. शेंगदाण्याचं पावडर घेतलं आहे करून. लगेच आता मसाले बारीक करून घ्यायचे आणि मी सगळे मसाले बारीकच करून टाकते. जसं की कांदा, टमाटर, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट करूनच टाकते. नाही तर मग लेकरं काय करतात, काढून टाकतात, व्यवस्थित खात नाहीत, ते प्लेटामध्ये उरवून ठेवतात. बघा आपली मस्त अशी करडीची भाजी असं चिरून मी उकडून घेतलेली आहे. त्याला हलवायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं, अशी मस्त अशी उकडून जाते. मस्त बघा किती छान अशी उकडून घेतलेली आहे. आता मी चाळणीमध्ये मस्त काढून घेतलेली आहे. आता ह्याला थंड होऊ द्यायचं, आपण थंड पाण्याने धुवून घ्यायचं आणखीन एकदा. मी ही 3री वेळेस आहे मी भाजी धुतात. एकदम खुडण्याच्या आधी पेंडी घेतल्या पाण्यामध्ये मस्त असं विसळून काढायची आणि त्याच्यानंतर थोडंसं पेपरवर ठेवून द्यायचं, त्याचं पाणी सुकून जाते. लगेच मग खुडल्याच्या नंतर एकदा धुवून कट करून घेतली, कट केल्याच्यानंतर उकडून घेतली. का कारण पालेभाज्या थोड्याशा कसं मार्केटमध्ये आल्याच्यानंतर किती बी हाता लागणार, कुठंही लोळणार, त्यासाठी मला चला आपलं सेफ्टी म्हणजे थोडंसं काळजी करून, बरोबर ना. आणखीन मी 1-2 असे मागे पण व्हिडिओ बघितले होते की अक्षरशः गटारीतल्या पाण्यामध्ये भाज्या मेथीच्या पेंड्या अशा धुतलेल्या मी पाहिला होता व्हिडिओ. आज कोणी पाहिला होता हेही कमेंट करून सांगा. खूप घाण असतं, जसं की सिटीमध्ये बरं ते शेतामधला ताजा भाजीपाला गावी खेडी भेटते ते एकच नंबर असते बरं, त्याला कुठलंही चॅलेंज नाही. आणि ही जी आपल्या इकडे भेळ मिसळ भेटते ना सिटीमध्ये, बापरे, ते कित्येक जागी लोळलेलं असते, कित्येक जागी पडलेलं घाण, हे काय सांगू शकत नाही. त्यासाठी जेवढं होईल तेवढं सगळ्यात महत्त्वाचं कोरोना काळामध्ये काय आपण कंडिशन होती आणि काय आपण हे केलं त्याच्यापेक्षा थोडं तरी आपण जपून राहायचं, बरोबर आहे. आता खूप सारा उन्हाळा पण वाढलेला आहे. बघा मस्त असे मी मसाले घेतले आहेत बारीक करून, तेल टाकून घेतले आहे, जिरे मोहरी टाकली, मस्त असं तेलामध्ये मी टाकून घेतले आहे पेस्ट. झाली आहे मस्त अशी आपली शेवग्याच्या भाजीची तडका दिली आहे मी फोडणी. शेवग्याच्या भाजीला उकडून घेतल्या होत्या मी शेवग्याच्या शेंगा छान अशा पाण्यामध्ये धुवून. मग तेच पाणी वगैरे छान होतं आणि त्याच्यासाठी थोडंसं मीठ आणि हळद थोडंसं टाकून उकडून घेतलं होतं. तेच पाणी मी ॲड केलेलं आहे आणि गरम पाण्यामध्येच शक्यतो मी भाजी बनवते बरं. गरम पाण्यामध्ये बनवल्यावर चव आणखीन वाढते भाजीची. खूप छान अशी होते अशी शेवग्याची भाजी. बघा मस्त अशी, नंतर शेंगदाण्याचं पावडर पण टाकून घेतलं. आता मस्त असं शिजू द्यायचं. ह्याच प्रकारे मी करणार होते, बरं ती दुसरी भाजी सुकी असल्यामुळे थोडंसं आणखी मला पाणी वाढवावं लागलं. इकडल्या साईडला मी भाजी घेतली आहे मस्त असं मुटका करून पिळून. थोडंसं शेंगदाण्याचं पावडर पण ठेवलेलं होतं. लसूण शेंगदाण्याचं पावडर मस्त असं फोडणीमध्ये टाकून ह्याला तडका देऊन घ्यायचा भाजीला. खूप छान होते करडीची भाजी. कोणाकोणाची आवडती आहे हेही सांगा. आणि मलाही माहीत आहे बरं, आता नेमकं पूजाताईची कमेंट येणार, पण नंतर आपल्या सुषमाताईची कमेंट येणार. त्यांना पण खूप आवडतात असा गावरान मेवा, बरोबर ना. माझ्या आईला पण खूप आवडतं असलं. सगळ्यांना शक्यतो खूप जणांना असं आवडतं. एकाचं मी नाव पण नाही घेऊ शकणार है ना. सगळे बघताल त्यांना हे आवडतच असेल. आपण बायका कसं आपण अशाच भाज्यांना प्राधान्य देतो, बरोबर ना. मला पण खूप आवडते ही भाजी. आता सगळ्यांचं नाव जर घेतले तर मला पण वाटणार की बाबा मी यांचं नाव नाही घेतलं, बरोबर ना. राधाताई आहेत, पण नंतर संजीवनीताई आहेत, पण माझी ताई आहे, स्वाती आहे,
आई तर आहेच. म्हणजे सगळ्यांना ही भाजी आवडते का, कारण मी पाहिलेलं पण आहे आणि सगळ्यांचे कमेंट पण मला भरभरून येणार, बरोबर ना. बघा मस्त अशी घेतली आहे, लाल तिखट टाकून हळद टाकली, थोडीशी हळद नसते या भाजीला, सॉरी. नंतर मीठ पण टाकून घेतलेलं आहे. आता ही द्यायची फोडणी. मी खाली ठेवलं आहे गरम पाणी ह्या भाजीमध्ये सोडण्यासाठी. खूप घट्ट झाली होती का, कारण भात होता आणि भाकरी होती. भाकरीमध्ये थोडंसं चुरून वगैरे खातात, त्यासाठी थोडासा रस्सा करायचा होता. ह्याने बोलले इतकी घट्ट नको, त्याच्यासाठी मला थोडंसं पाणी करून सोडून द्यावं. आणि मस्त अशी नंतर मी एक मसालापुडी बी ॲड केली आहे. खूप छान होते अशा प्रकारे भाजी. कशी वाटली याची रेसिपी कमेंट करून जरूर सांगा. आणखीन माझी यूट्यूब जर्नीचा मी ब्लॉग लवकरच बनवणार आहे. जर तुम्ही मला जर म्हटलो सांगा ताई काहीतरी, म्हणजे असं तुम्हाला जर ऐकावं असं वाटत असेल तर मी जरूर सांगेन. मला कमेंट करा. कमेंट केल्याच्यानंतर मी खास त्याच्यासाठी त्याच गोष्टीवर एक ब्लॉग बनवेन. तुम्हाला जर आवडत असेल तरच, नाहीतर नाही. ओके, चालेल, जरूर सांगेन. आणि मला आवडेल पण तुम्हाला सांगायला, जर तुमची जर इच्छा असेल ऐकण्याची तर. आणखीन माझी म्हणजे थोडीशी अर्ध्यामध्ये आणखीन काही मला तेवढी सफलता नाही, बट मला जितकं अपेक्षा होती तितकं तर मी पोहोचलेली आहेच. बघा मस्त असं तेल टाकलेलं आहे, जिरे मोहरी थोडीशी टाकून घेतली. आता मी बनवत आहे करडीला फोडणी देत आहे. करडी मस्त असतं मिक्स करून घेतलेली आहे पूर्ण मसाले वगैरे टाकून, जसं की हळद, मीठ आणि मिरचू छान असं लावून घेतले आणि शेंगदाण्याचं कूट. आता मसालपुडी इकडे टाकून घेत आहे मी शेवगाच्या शेंगामध्ये. मस्त अशी शिजलेली आहे. याला बंद करून मी तिकडली घेते भाजी बनवून. करडी पण मस्त मीठ मिरच लावून ठेवले. आता त्या तेलामध्ये मी टाकले आहे थोडंसं पेस्ट इकडे ठेवले होते ह्या शेवग्याच्या शेंगाच्या भाजीचं. अद्रक लसूण पेस्ट होती आणि थोडीशी कोथिंबीर बी ॲड होती मध्ये. त्याच्यामध्ये आता मस्त असं भाजून घेतलेलं आहे. बघा किती छान असं पातेल्यामध्ये. आता टाकून घेत आहेत मी भाजी. मग सगळं मिक्स करून घेतलेलं आहे छान असं हाताने. आणि शक्यतो असंच खाली लावतात, जसं की हरभऱ्याची भाजी आणि करडीची भाजी अप्रतिम आवडते बरं मला पण, खूप छान. मी करडीची भाजी जर दिसली मी घेणार म्हणजे घेणार करडी आणि हरभऱ्याची भाजी. कधी कधी करडी जर नाही भेटली तर मी पालक पण अशीच प्रकारे करत असते, बरोबर ना. कसा वाटला आजचा मेनू कमेंट करू जरूर सांगा. मस्त अशी ज्वारीची भाकरी, करडीची भाजी आणि पातळ शेवग्याच्या शेंगाचं वरण आणि भात. खूप छान असा स्वयंपाक झाला होता. आणखीन चव नाही गेली त्या भाजीची. खूप छान असा बघा दाखवत आहे मी, अशाच प्रकारे झाली होती करडीची भाजी, शेवग्याची भाजी. माझा ब्लॉग आजचा कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा डेली ब्लॉग येतात माझ्या ह्या टायमाला. आणि जरी तुम्हाला जर असं माझा काही प्रवास जर ऐकायचा असेल तर जरूर मला कमेंट करून जरूर सांगा, मी जरूर सांगेन. बघा शेवग्याची भाजी कसं मी हे 6 ते 7 महिन्यामध्ये माझे यूट्यूब चॅनल ग्रो केले आहे हे जरूर सांगायला मला आवडेल. तरी कमेंट करा आणि सांगा मला की मी सांगेन कसं. बघा मी खूप सारी असं पहिलं माझं एक चॅनल होतं, मी त्याच्यावर खूप सारी असं मेहनत केली होती. मला इतकं डिटेलमध्ये ब्लॉग एडिट वगैरे करता येत नव्हतं. थोडंफार मी शिकले होते, पण नंतर माझ्याकडून ती राहून गेलं. माझा मोबाईल ते जुना काही व्यवस्थित नव्हता त्याच्यासाठी. पण नंतर मी ह्या चॅनलमध्ये मी इतकं म्हणजे पूर्ण मेहनत लावून काम केलेलं आहे. न चुकता डेली मी ब्लॉग टाकलेले आहेत, पूर्ण एडिटिंग वगैरे शिकलेली आहे. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून जरूर सांगा. पूर्ण माहिती मी उद्याच्या ब्लॉगमध्ये देईनच.